दररोज चालल्याने शरीरात काय बदल होतात? तुम्ही रोज फक्त 30 मिनिटं चालायला सुरुवात केली, तर पुढच्या काही दिवसात तुमच्या शरीरात असे बदल होऊ शकतात की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. औषध नाही, जिम नाही, फक्त चालणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, रोज वॉकिंग केल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात. 1. शरीर हलकं वाटू लागतं. दररोज चालल्यामुळे शरीरातील स्टिफनेस कमी होतो. सकाळी उठल्यावर आळस कमी जाणवतो. 2. पचन सुधारायला सुरुवात होते. वॉकिंगमुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. गॅस, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या कमी होऊ शकतात. 3. मूड चांगला होतो. चालताना शरीरात हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. स्ट्रेस आणि टेन्शन कमी वाटू लागतं. 4. वजन कमी होण्यास मदत. रेग्युलर वॉकिंगमुळे कॅलरीज बर्न होतात. विशेषतः बेली फॅट कमी करण्यासाठी मदत होते. 5. हार्ट मजबूत होतं. वॉकिंग हे हार्टसाठी एक नॅचरल एक्सरसाइज आहे. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि BP कंट्रोल राहण्यास मदत होते. 6. शुगर कंट्रोलमध्ये मदत. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटं चालल्याने ब्लड शुगर स्पाइक्स कमी होऊ शकतात. 7. झोप चांगली लागते. रोज चालल्यामुळे शरीर नॅचरली टायर्ड होतं आणि स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होते. 8. हाडं आणि सांधे मजबूत होतात. वॉकिंगमुळे जॉईंट्स फ्लेक्सिबल राहतात. एज वाढल्यानंतरही बॉडी ॲक्टिव्ह राहण्यास मदत होते. 9. ब्रेन अधिक ॲक्टिव्ह होतो. मेमरी, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होऊ शकतात. 10. स्किनवर ग्लो येतो. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे स्किन हेल्दी दिसते. 11. स्टॅमिना वाढतो. थोडं चालताना दम लागायचा, पण काही महिन्यांनी तुम्ही जास्त वेळ चालू शकता. दररोज चालणं ही सगळ्यात सोपी आणि फ्री एक्सरसाइज आहे. आजपासून फक्त 30 मिनिटं चालायला सुरुवात करा आणि पुढच्या काही दिवसात शरीरात होणारे बदल स्वतः अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी फॉलो नक्की करा.